महापालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर ती खऱ्या अर्थाने एक वेगळ्या वळणावरती निवडणूक नेऊन घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सत्ताधारी या ठिकाणी करत आहे. ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहिलं असं प्रभाग क्रमांक 1 मध्ये राम वाणी म्हणून आमचे एक उमेदवार होते. त्याच्या दारासमोर पोलीस ही धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या उमेदवाराला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या मुकुंदनगरमध्ये एक छोट्या स्वरूपात वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर एक थोड्या संघर्षामध्ये झालं. तर तिथं रिव्हॉल्वर सुद्धा काढण्यात आला, पण ज्यांनी रिव्हॉल्वर काढण्यात आला त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल नाही झाला. ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावर 307 सारखा गुन्हा दाखल झाला, म्हणजे पोलीस बळाचा वापर केला. त्यानंतर भोसले आखाड्यामध्ये त्या प्रभागामध्ये सुद्धा प्रभाग 14 मध्ये दिलीप झिंजुर्डे म्हणून एक उमेदवार आहे. त्या उमेदवारावर सुद्धा एक 307 उमेदवार आणि त्या उमेदवाराच्या मुलांवर शाब्दिक चकमक झाली, त्यांना शिवीगाळी झाली आणि ती शिवीगाळी त्यांना झाली असताना सुद्धा त्यांच्यावर 307 सारखा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला. 1-2 दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे म्हणून प्रभाग क्रमांक 15 मध्ये स्वतः उमेदवारी करीत आहे. त्या ठिकाणी पोलीस त्या घरात घुसले, एक 10, 15, 20 पोलीस घरात घुसले, त्यांच्यावर दडपशाही केली, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या माणसाला एक 4 महिन्यापूर्वी हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि त्यांच्यावर इतका मोठ्या प्रमाणात प्रेशर केलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये त्यांची परिस्थिती चिंताजनक होती. पुढील उपचारासाठी त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये नेले, म्हणजे ते सुद्धा आज मरणाच्या दारावर उभे आहे. आणि 1-2 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 2 मध्ये गौरव भोसले म्हणून एक आमचा उमेदवार आहे. त्या उमेदवाराला सुद्धा तिथं एका समोरच्या उमेदवाराने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आणि काल तर या सगळ्या गोष्टीची हाईट झाली. एक आमचा 12-13 वर्षाचा आमचा एक मुलगा प्रभाग क्रमांक 15 मधील आमच्या उमेदवार जाधव, सुवर्णा जाधव, त्यांचा एक मुलगा त्या मामाला सोडवण्यासाठी मोटरसायकलवर गेला असताना त्याला येताना अडवणूक केली आणि त्याला मारहाण झाली. तर त्याला मारहाण का होती हे समजल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी गेले. त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात मारहाण झाली, त्याला पोटाला मोठ्या स्वरूपात एक चाकूचा वार आहे, त्याच्या डोक्यात सुद्धा इंटरनल ब्लडिंग होत आहे. पण ज्यांच्या मारहाण झाली, ज्यांच्या अन्याय झाला, त्यांना सोडून ज्यांनी मारहाण केली त्यांची फिर्याद दाखल करून घेतली. आणि काल ज्यांचा काही संबंध नाही त्या गुन्ह्याशी असा लोकांवर 307 सारखा, म्हणजे आत्ताचा 109 असा गुन्हा, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. कालच आमचे लोकांना, ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना, हिराशेठ जाधव असो किंवा काही लोक इथं ह्या स्पॉटवर बसलेले होते, ते CCTV फुटेज खाली सुद्धा आहे, त्यांना पोलिसांनी उचलून नेलं, त्यांना अटक केलेली आहे. हे जे प्रकार चालू आहे, चुकीचे प्रकार चालू आहे. आता काल घटना घडल्यापासून आमचा मुलाला इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्या डोक्यात ब्लडिंग होते. दुसरा दळवी नावाचा जो मुलगा आहे त्याच्या पोटात एक चाकूचा वार आहे, म्हणजे ती जखम सुद्धा एकदम खोलवर जखम आहे, पण कुठला गुन्हा दाखल केला नाही. मी रात्री SP-शी बोललो, सकाळी SP-शी बोललो, त्या स्थानिक PI-शी बोललो. त्यावेळेस कुठंतरी राईट सारखे कलम त्या ठिकाणी लावलेले आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे की पोलीस प्रशासनाचा वापर करून इतक्या मोठ्या स्वरूपात इथं गुंडागर्दी चालू आहे. आज कुणीतरी सस्पेंड पोलीस नगर शहरातला, तो पोलिसांना टिप देतो, ह्या कार्यालयात जा, आमच्या ते भाऊसाहेब उनवणेंची एक शाकाहारी कॅन्टीन आहे, तिथं नॉनव्हेज हॉटेल नाही, काय नाही, कॅन्टीन आहे, चहा पाण्याचं कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनवर पोलिसांनी जायचं, त्याच्या मुलाला काहीतरी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं रॅकेट जे चालवतो, इथं एक पांगरमलच्या गुन्ह्यात खटल्यात एक सस्पेंड पोलीस होता, तो हे सगळं रॅकेट चालवतो, तो पोलिसांना टिप देतो. आणि एक 15 दिवसापूर्वी ह्याच इथं बाजूला नंदनवन हॉटेल आहे, जाधव परिवाराचं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर रात्री 11:30च्या दरम्यान, 11:30 ठीक आहे, नियमानुसार 11 वाजता हॉटेल बंद होणं गरजेचं होतं, पण रात्री 11:15 ते 11:30च्या दरम्यान पोलीस एक 10-15 पोलीस त्या हॉटेलमध्ये आले आणि हॉटेलमधल्या जे ग्राहक बसलेले होते ग्राहकांना मारहाण केली, त्या हॉटेलच्या मालकाला मारहाण केली. त्यामध्ये एक जणाचा हात फ्रॅक्चर झाला.
त्याबाबतचे आमच्याकडं व्हिडिओ सुद्धा आत्ता आहे, म्हणजे गंभीर स्वरूपाचे. हे सगळं रॅकेट चालवण्यामागं इथं एक नवीन टिपरसे नावाचे DYSP नवीन त्यांची नियुक्ती या सगळ्या गोष्टीमध्ये ते आघाडीवर असतात. काल सुद्धा मी त्यांना सांगितलं की हे सगळे प्रकार जे घडले तुमच्या कार्यकालामध्ये आणि तुमच्या अधिकारात घडलेले हे सगळे चुकीचे प्रकार आहे. तर त्यामुळे हे प्रकार सगळे तुमच्या समोर आज समाजासमोर आले पाहिजेत. राजकारणामध्ये जर इतक्या चुकीच्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर होत असेल तर चुकीचं आहे. कुणीतरी सांगितलं जातं की हे जे घडतं हे चुकीचं आहे, पण हे प्रत्यक्षरित्या यावर ठोस असं प्रशासनाने पाऊल उचललं पाहिजे. योग्य त्या गोष्टीला त्यांनी समर्थन दिलं पाहिजे. व्हिडिओ आहे का आपल्याकडे तो? प्ले केला का? पुढे ठेवा. एक 8-10 दिवसापूर्वी पहा तुम्ही हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये हॉटेल टायमिंगच्या व्यतिरिक्त चालवल्यानंतर त्याला एक नोटीस दिलं जातं. बघा, अशा पद्धतीची दहशत, दादागिरी हॉटेलच्या आतमधले CCTV फुटेज आहे. कस्टमरला मारहाण केली, हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण केली. त्यामध्ये एक जणाचा हात पण फ्रॅक्चर झालेला आहे आणि 1-2 पोलिसांचा ताप आहे. हे समोर नंदनवन हॉटेलमध्ये बघा ना, हे किती पोलीस लोक घुसले. तुम्ही हॉटेल 11 वाजता बंद नाही केलं त्याला नोटीस देऊ शकता, त्याला दंडात्मक कारवाई करू शकता, पण मारहाण करण्याचा कुठं कायद्यामध्ये त्यांना अधिकार नाही. हॉटेल 11 वाजता बंद होतं, पण ते हॉटेल त्या दिवशी 11:15 11:30 वाजेपर्यंत चालू होतं. ठीक आहे, ती चूक आहे, पण त्यावर पोलीस प्रशासन तुम्हाला दंडात्मक कारवाई करू शकतं, त्याला नोटीस देऊ शकतं. ह्या गोष्टी. पण त्यांनी आत हॉटेलमध्ये 10, 15, 20 पोलिसांनी आत जाऊन प्रत्येक ग्राहकाला मारहाण केली, मॅनेजरला मारहाण केली. हे व्हिडिओ आहेत. आमचं काय म्हणणं आहे, आम्ही नेमबाह्य वागलो, त्यावर तुम्ही आम्हाला नियमानुसार कारवाई करा. ती म्हणजे दंडात्मक नोटीस द्या, अजून काय तुमचा दंड असेल तो द्या. पण ही जी पद्धत ही चुकीची. पोलिसांना असा कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन मारहाण करण्याचा अधिकार दिलेला नाही. हा पहा, हे सगळे व्हिडिओ पहा. या सगळ्या बाबतीत आम्ही या गोष्टी न्यायालयात मागणार. आता मी हे सगळे व्हिडिओ IG साहेबांना सुद्धा पाठवणार आहे. शेवट आम्हाला हे व्हिडिओ आल्यानंतर परत पोलीस प्रशासनाने दमबाजी केली. जो हॉटेलमध्ये CCTV फुटेजचा DVR होता, तो DVR जमा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून नजर चुकीने जुना DVR घेऊन गेले. पण ज्या DVR मध्ये हे सगळं रेकॉर्डिंग झालं, हा DVR तसाच राहिला. नंदनवन हॉटेलवर यापूर्वी देखील पोलिसांनी रेड पाडली होती असे बोलले जाते. वारंवार याच हॉटेलवर का पोलीस लक्ष केंद्रित करतात? या नगर शहरामध्ये रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत हॉटेल चालणारे पण आहेत. फक्त नंदनवन हॉटेलवर कारवाई करण्याचं, नंदनवन हॉटेलवाल्यांना टार्गेट करण्यामागं फक्त एकमेव राजकारण आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या परिवाराने माझ्या निवडणुकीमध्ये मला मदत केली. विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मदत केली. हे परिवार विरोधात जातो म्हणून यांना वारंवार त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यांच्या आतापर्यंत त्या हॉटेलवर बऱ्याच वेळा रेड केल्या, बऱ्याच वेळा कारवाई केली, बऱ्याच वेळा त्या मालकाला पण उचलून नेलेले. पण त्या दिवशी जी घटना घडली त्या गोष्टीचा अतिरेक झाला, हाईट झाला. परत जर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्ही जर कारवाई करण्याचा डिसिजन घेतला तर त्यांना दमबाजी केली. जर तुम्ही कारवाई केली तर तुम्हाला हे हॉटेल आम्ही चालवून देणार नाही, असा पण दहशत दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनतं असं 100%. आता हे तुम्ही पाहिलं असेल ना, मी ज्या सांगितलं, ज्या मुलाला पोटावर वार झाला, मोठ्या प्रमाणात जखम आहे, ते फोटो पण व्हिडिओ आहे का, ते फोटो ग्रेव्हेस त्याचं सर्टिफिकेट आलंय, त्याचा सर्टिफिकेट पोलिसांनी जमा सुद्धा करून नाही घेतलं. छोटे कलम त्या ठिकाणी लावले. दिलीप झिंजुर्डे यांचे त्या प्रभागातलं उमेदवार आहे, शिवसेना उद्धव साहेब आपलं एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार आहे. शिवीगाळी झाली म्हणून त्यांच्या मुलांवर 307 दाखल झाला. तिकडं मुकुंदनगरमध्ये
ज्यांनी रिव्हॉल्वर काढला त्यांच्यावर आर्मॅक्ट सारखा गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. पण ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावर 307 दाखल झाला. म्हणजे 307 म्हणजे आताचं 109 कलम हे सर्रासपणे राबवलं जातं. काल सुद्धा तेच आहे. हे पहा, मीडियाचीच बातमी आहे. त्या पोटाला लागल्याचं जखम होती ना ती दाखवते. मग डॉक्टरांकडे होतो ना. म्हणजे पोलीस बळाचा वापर करून आमचे दुसरे एक उमेदवार आहे आपले भाऊसाहेब उनवणे म्हणून, त्यांची कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीन मध्ये जाऊन त्यांच्या मुलाला बैठका मारायला लावल्या. ही कोणची पद्धत आहे? हे याचा अर्थ पोलिसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या नगर शहराचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लंके साहेब, तुम्ही म्हणता जाधवांनी तुम्हाला मदत केली म्हणून त्यांच्या हॉटेलवरती धाड पडतात, पण अनिल शिंदेच्या घरी देखील धाडी टाकली, ते अंतिम मृत्यूच्या दारापर्यंत गेले. त्याबद्दल काय? शेवट त्यांना माणसांपेक्षा राजकारण महत्वाचे. त्यांचं राजकारण टिकलं पाहिजे. लोकांचा बळी गेला तरी चालन, आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आमचं राजकारण हे टिकलं पाहिजे, ही भूमिका महत्वाची. अनिल शिंदेच्या बाबत सुद्धा लोकसभेला त्यांचं काम केलं, विधानसभेला त्यांना मदत केली, पण इतक्या मोठ्या प्रमाणात टोकाचं पाऊल उचलायला नाही पाहिजे. तो माणूस हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त झालेला आहे. त्याच्या घरात जर 5-25 पोलिसांनी जाऊन दडपशाही केली, आज तो माणूस मृत्यूशी झुंजतोय. रुबी हॉस्पिटलला ऍडमिट केलेलं आहे. इदाल्या हॉस्पिटलने त्याला शेवट रेफर केलं, ते केलं. आज तुम्ही ठीक आहे, जाधवांनी तुमचं काम नाही, प्रेमाने लोक जिंका ना. तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर किती दिवस करणार आहे? याचा अर्थ तुम्ही निलेश लंकेला ज्या लोकांनी मदत केली त्यांना त्रास देणार असेल तर निलेश लंकेला त्रास द्या ना. काय मी तर बऱ्याच वेळा सांगितलं, काल परवा पण सांगितलं, आम्हाला तुम्ही अशा व्यावसायिक लोकांना त्रास देणं योग्य नाही. राजकारणामध्ये ज्याला आपले विचार पटत नाही ते समोरच्या निवडणुकीमध्ये पक्षाकडून उभा राहतो. त्या रामानीचा बाबत तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल. तो पोलीस गन घेऊन फिरतो त्या परिसरामध्ये. असं आता मला पण शासकीय बॉडीगार्ड आहे, पण त्यांना गन काढायचा अधिकार नाही. ते सुद्धा त्या ठिकाणी आम्ही एसपीला भेटल्यानंतर त्याला निलंबित केलं. जर आम्ही एसपीला भेटलो, तुमचं खऱ्या अर्थाने मीडियावाल्यांचं धन्यवाद देतो. मीडियाने ती गोष्ट ती लावून धरली, ती जी घटना लावून धरली, म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा त्यावर कारवाई करावी लागलेली आहे. आंबेडकर आणि जाधव ही अशा पद्धतीने निवडणुका लढवल्या जात आहेत, ज्यात राजकारण होते. ही निवडणूक लढवण्याची पद्धत नाहीये. आणि दोघांवर पहा ना तुम्ही, ज्या मुलाला पोटामध्ये चाकूचा वार लागला तो किती गंभीर स्वरूपाचा आहे. पहा तुम्ही हे फोटो पहा. म्हणजे आजूक जर 1 इंच जर तो आत जखम गेली असती तर तो 100% त्या मुलाला प्राण गमावा लागला असता. आणि तरी पण त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल नाही. बघा ना हे वार कसा, म्हणजे भयानक स्वरूपाचे. अजून 1 इंच जखम थोडी जर आत गेली असती तर त्या मुलाला तुमच्या राजकारणासाठी जीव गमावा लागला असता. गाडळकर आणि जाधव दोघही एकमेकांवर आरोप करतायत. दोघांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं बोललं जात आहे. आणि दोन्ही मुलांची आई जी आहे त्या म्हणतात की आमच्या लहान मुलांवर वार केले गेले. ही कोणती निवडणूक? सुरुवात कुणी केली? जो आमचा 12-13 वर्षाचा मुलगा त्याच्या मामाला सोडवायसाठी त्या वस्तीवर गेला, त्याला येताना मोटरसायकलवर येताना मारहाण केली. अरे लहान मुलाचा काय दोष आहे राजकारणामध्ये? तो काय कुठं पैसे वाटायला गेला का, कुठं लोकांना मतदारांना वेगळा आमिष दाखवायला गेला? असं काही नाही. मोटरसायकलवर चालला आणि त्या मोटरसायकलवर त्या पोराला मारहाण झाली, त्याचं ब्लडिंग झालं. ज्यावेळेस तिथं काही कार्यकर्त्यांना समजलं ते साहजिक आहे ना, लहान मुलाला मारहाण झाल्यानंतर पळत गेले. त्याबाबतचे व्हिडिओ आहे, दाखवा. ते व्हिडिओ सुद्धा आहेत आमच्याकडे की मारहाण करताना व्हिडिओ आलेले आहेत. हे कोणाचे कार्यकर्ते होते, काय होतं सगळं. म्हणजे आपण करायचं आणि परत समाजासमोर वेगळं चित्र मांडायचं, ही चुकीची पद्धत आहे. आज तुमची निवडणूक, आज उद्या होऊन जाईल निवडणूक, पण त्या 2 जे मुलं सिरियस आहेत, जीव जाईल ना एखाद्याचा. आज तुम्ही पाहिला असेल आमच्या त्या दळवी मुलगा आहे, गंभीर स्वरूपाची जखम आहे त्याला दुसरा दत्ता शेठचा मुलगा, त्याच्या डोक्यात ब्लडिंग होते. उद्या काही पण तिकडं अनिल शिंदे मृत्यूशी झुंजतात रुबी हॉस्पिटलला. हे तुमचं सगळं राजकारणासाठी आहे ना. असं वेगळं काय कारण आहे का? हे गुन्हेगार आहे
का एकूण गुंडशाही करणारे लोक आहे. लहान मुलाचा तर काय राजकारणाशी संबंध नाही, त्याचा संबंध नाही. त्या अनिल शिंदेचं काय राजकारण होतं, तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही मताद्वारे त्याला दाखवून द्यायचं होतं ना. पण त्याच्या घरी जाऊन अशा पद्धतीने तुम्ही कृत्य केलं, पोलीस बळाचा वापर केला, हे सगळ्या चुकीच्या गोष्टी. निवडणुकीनंतर 2:30 आणि आमचं हॉटेल जर 11:30 वाजता चालू असताना तुम्ही मारहाण करता. हे पहा, इथं हे वाईन शॉप किती वाजता चालू आहे? 2:30 वाजता. हे 2:30 वाजता वाईन शॉप चालू आहे. बघितलं का तुम्ही? हे पहा, 2:30 वाजता वाईन शॉप चालू आहे. त्याच्यावर का कारवाई करीत नाही तुम्ही? हा, हे पहा ना, हे कोणाचं आहे? आता आम्हाला तरी काय नाव माहिती, हे काय नाव बघा ना. आता आम्हाला तर बघावं लागतं कोणाची कोणची वाईन शॉप आहे. आम्ही नाही पाहत कोण मालक येईन काय, आम्हाला तो धंदा नाही. वरिष्ठ आम्ही अधिकाऱ्यांना दिसत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे ना, यांनी शोध घ्यायला पाहिजे. अशा नावाचं वाईन शॉपवर कारवाई करा. ते कोणाचं असू, उद्या निलेश लंकेंचं आहे का, अभिषेक कळमकरांचं आहे का यांचं आहे? तुमचं देखील ऐकत नाही का? साहजिक आहे ना, साहजिक आहे ना. पोलीस प्रशासन हे ज्यांची सत्ता आहे, आमचं तर काय, मी ओपनली सांगतो, ठीक आहे, आमची सत्ता नाही याचा अर्थ आमचं ऐकू नका, ज्यांची सत्ता आहे त्यांचं ऐका, असं काही नाही. पण जी सत्यता आहे ती पडताळून पहा. उद्या आमच्या एखाद्या कार्यकर्त्याकडून गुन्हा घडला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करा. पण एखाद्या कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा नाही, कुठलाही संबंध नसताना त्याला जर गुन्ह्यात अडकवायचं, त्याचं करिअर जर संपवत असेल तुमच्या, तर चुकीचं आहे ना ती गोष्ट सुद्धा. म्हणजे अधिकाऱ्यांनी किती एखाद्या पार्टीची बाजू घ्यावा याचा हा कळस आहे. उद्या आता निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या तोंडावर असे प्रकार होत आहेत. नागरिकांमध्ये देखील आता भीतीचं वातावरण झालंय. साहजिक आहे, त्यामुळे नागरिक सुद्धा मतदान करायला बाहेर पडणार नाही. मग आता तुम्ही काय करता? नागरिकांना माझी आपल्या मीडियाद्वारे एक खऱ्या अर्थाने विनंती, जर या सगळ्या दहशत, दादागिरी, गुंडगिरी जी नगर शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली, ही जर थांबवायची असेल, ह्या भाजप, राष्ट्रवादी यांच्या विरोधात जी महाविकास आघाडी, आमची महाविकास आघाडी आहे, त्याचबरोबरीने काही ठिकाणी शिंदे गटाची उमेदवारी, चांगल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, चांगले लोक निवडून दिले पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाची आमची भूमिका आहे. तरी हे थांबलं. कुठे चांगले वाटतं? ऐका ना, थांबा ना. मला कुठले चांगले वाटतात, काय वाटतात, शेवट मी मतदार नाही, मी मतदार नाही. ज्या मतदारांना जे लोक समाजासाठी, समाजाच्या हिताचे आहेत, त्या लोकांचं समर्थन केलं पाहिजे. मी थोडक्यात माझ्या शेजारी दत्ता शेठ जाधव बसलेली, सुवर्णाताई निवडणुकीला उभ्या आहेत, त्यांच्या बाबत मी सकारात्मक सांगू शकतो. मी माझ्या पक्षाचा उमेदवार सुद्धा नाही दिला काही ठिकाणी. शेवट आम्हाला जे चांगले लोक आहेत, चांगले लोक या नगर शहराच्या राजकारणामध्ये टिकले पाहिजे. यामध्ये राजकारण करण्यापेक्षा, वेगवेगळ्या गोष्टीच्या अँगल ठेवण्यापेक्षा चांगले सामाजिक काम करणारे लोक त्या महानगरपालिकेमध्ये गेले पाहिजे. आज महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत कुणी बोलायला तयार आहे का? महानगरपालिकेत जर एखादं टेंडर जर काढायचं म्हणलं तर तिथं गुंड प्रवृत्तीचे लोक उभे केले जातात, तिथं टेंडर सुद्धा भरून देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. त्यासाठी हीच नगरकरांसाठी एक संधी आहे.